स्टार प्रवाहाची तसेच महाराष्ट्राची नंबर 1 मालिका असलेल्या ठरले तर मग या मालिकेचं कथानक सध्या प्रेक्षकांच्या मते मंदावलं असल्याचं पाहायला मिळत आहे। सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आल्यानंतर मालिकेच्या कथेत अपेक्षित वेग दिसत नसल्याच्या भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर काहींनी आता ही मालिका बंद करा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान आता मालिकेत पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचंही समोर आलं आहे। मालिकेतील खलनायिका प्रिया लवकरच जेलमधून बाहेर येणार असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे। या मालिकेच्या आगामी भागात प्रिया जेलमध्ये असताना एक औषध पिते, त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं जातं। याच संधीचा फायदा घेत ती हॉस्पिटलमधून पळून जाणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे। यानंतर प्रिया पुन्हा सायलीच्या विरोधात कट कारस्थान रचताना दिसणार असून मालिकेचं कथानक नव्या वळणावर जाणार आहे। मात्र हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे, वा काय फालतूपणा आहे, जेलमध्ये राहूनही प्रिया सतत कटकारस्थान करते। सायलीच तन्वी आहे हे सगळ्यांना कळलं आहे, तर आता मालिका संपवा प्लीज, कंटाळा आलाय। आता खरंच मालिकेची पूर्णपणे वाट लागली आहे। तर आणखी काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की काही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे, प्रिया जेलमध्ये आहे की घरी काहीच कळत नाही, इतके लोक तिला भेटायला कसे येऊ शकतात, जेलमध्ये राहूनही ती इतकी कटकारस्थान कशी करू शकते, काहीतरी वास्तववादी दाखवा। तसेच काही प्रेक्षकांनी पुढे कथानक नसेल तर मालिकेचा गोड शेवट करा, उगाच मालिका लांबवू नका अशी मागणी केली आहे। अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरला तर मग मालिकेचं कथानक आता खूप मंदावलं आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे। मालिकेला लवकर बंद करा अशी मागणी देखील प्रेक्षक करत आहेत। दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या या आगामी कथानकावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का? आणि ठरलं तर मग मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद करायला हवी का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।